सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होते। जालन्यामधल्या पांझरपोळमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाचा ते यावेळी दौरा करतील। जालन्यामधल्या पांझरपोळ मैदानावरती आज मनोज जरांगेंची दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे। या सभेची 80 एकरावरच्या जागेमध्ये जय्यत तयारी केली गेली आहे। सभेसाठी 10 लाख लोक येण्याचा अंदाज मराठा क्रांती मोर्चाने वर्तवला आहे। मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे। यामध्ये 20,000 दुचाकीस्वार सहभागी होणार असून तोफांची सलामी देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे। दरम्यान जरांगे यांच्या सभेसाठी चौकांमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत। मनोज जरांगेंच्या जालन्यामधल्या सभेसाठी आता आरोग्य विभागही सज्ज झालाय। सभेसाठी निघणाऱ्या रॅली मार्गातील 9 चौकांमध्ये सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था केली गेली आहे। शासकीय रुग्णालयांच्या सोबतच खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा मोफत आरोग्य सेवा उपलब्ध असेल। मराठा आरक्षणासाठी आजपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांकडून जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। मराठा आरक्षणाचे जनक उपमुख्यमंत्री फडणवीस हेच आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार कधीही केला नाही, तो विचार सर्वात आधी फडणवीसांनी केला असंही त्यांनी म्हटलंय। धनगर आरक्षणासाठी आज साताऱ्यामधल्या खंबाटकी घाट बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 15 दिवसांपासून लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणासाठी बसलेल्या गणेश केसकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पुणे बंगळुरू महामार्गावरती हा रास्ता रोको केला जाणार आहे। कर्जतमधल्या महामेळाव्याला जाताना मराठा समाज बांधवांनी मंत्री भुजबळांची गाडी अडवली होती, तर ज्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली त्यांचा सत्कार झालेला आहे। कर्जतमधल्या संभाजी चौकामध्ये मंत्री छगन भुजबळांच्या विरोधामध्ये मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केलेली बघायला मिळाली। त्यांनी रायगड जिल्ह्यामधून जावं अशी मागणी सुद्धा या जमावानं केली आहे। अजित पवार यांच्या महामेळाव्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या मेळाव्यामध्ये अजित पवार यांचं आज भाषण होणार आहे आणि त्यानंतर पक्षामधले मुख्य नेते पत्रकार परिषद घेणार आहेत। काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज बैठक होती आहे। राज्यातील पहिल्या फळीतील नेते या बैठकीसाठी मुंबईमध्ये हजर असतील। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते राज्यभरामध्ये दौरा करणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये नियोजन होण्याची शक्यता आहे। अद्वै हिरे यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। 1,56,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसाच्या नागपूरच्या दौऱ्यावरती असतील। शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीची आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे पाहणी करतील। कोल्हापुरामध्ये केएमटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालाय। 7व्या वेतनाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तसंच विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे। नाशिकमधल्या दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। यावेळी ट्रॅक्टर रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये 200 ट्रॅक्टर सहभागी होतील। मोर्चाला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा उपस्थिती असेल। जळगावामधल्या धरणगाव हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना बैलगाडा मोर्चा काढणार आहे। माडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीतील 5,863 घरांच्या विक्रीसाठीची सोडत जाहीर झालेली आहे। 5 डिसेंबरला पुण्यामध्ये ही सोडत निघेल। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा सुरू करण्यासाठी ग्रामविकास विभागाने परिपत्रक जाहीर केलंय। यामुळे 6 डिसेंबरपर्यंत बदली पात्र तसंच इच्छुक शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या नोकर भरती परीक्षेतील उत्तीर्ण आणि कागदपत्रांच्या तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या एकूण 387 उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये अंतिम निकाल जाहीर करून त्यांना पदावरती रुजू केलं जाईल।
जेजुरीच्या खंडोबा नगरीमध्ये शासनाच्या वतीनं जेजुरी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 359 कोटी रुपये मंजूर झालेत। पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। यामध्ये जेजुरी गड, खंडोबा मंदिर, होळकर तलाव, पेशवे तलाव याची डागडुजी अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश आहे। उत्तर मध्य रेल्वेने लाईन ब्लॉकमुळे जालना ते छपरा विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या रद्द केल्या आहेत। 1 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 याच्या दरम्यान या फेऱ्या रद्द असतील। सोलापुरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। कोविड काळामध्ये ठेकेदाराने केलेल्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। राज्यामध्ये अजून 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भ या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे डिसेंबरची सुरुवात आता पावसानं होते आहे। कोल्हापुरामधल्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आणखी 3 दिवस पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सोलापुरामधल्या मंद्रुप परिसरामध्ये अवकाळीमुळे ज्वारी, हरभरा आणि तुरीच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होती आहे। सांगलीसह मिरजेतील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि या भागांना पावसानं झोडपलं। अवकाळी पावसाचा द्राक्षाच्या बागांना मोठा फटका बसलाय। वाऱ्यामुळे ज्वारीचं उभं पीक हे आडवं झालंय। हिंगोलीमधल्या गोरेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसतोय आणि तुरीच्या पिकांना याचा मोठा फटका बसताना दिसतोय। तसंच तूर पिकावरती अळीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतोय। यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची मागणी होती आहे। आज पालकमंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। नुकसान झालेल्या शेतशिवारामध्ये ते जाऊन पाहणी करतील। धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे। नाशिकच्या हक्काचं पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहताना मूग गिळून गप्प कसे बसलात असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विचारलेला आहे। नाशिककरांवरती पाणी कपात लागू झाल्यास पालकमंत्री जबाबदार राहतील असंही त्यांनी म्हटलंय। सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी राज्याच्या 6 विभागांमधील धरणांचा पाणीसाठा 67.18% आलाय। त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत। स्थानिक पातळीवरती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। पुण्यामध्ये 5 डिसेंबरपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा सुरू होतोय। तर 11 डिसेंबरला माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या दरम्यान लाखो भाविक हे आळंदीमध्ये दाखल होणार आहेत आणि मंदिर प्रशासन आता सज्ज झालंय। हिंगोलीमधल्या जवळा बाजार इथल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये 1111 दिव्यांचा देव दीपोत्सव साजरा झालाय। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सवामध्ये सहभाग घेतला। बीडमधल्या माजलगावामध्ये टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली। माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून आंबेडकर चौकापर्यंत रॅली निघाली आहे। कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं उपदान देण्यासाठी अक्षम्य टाळाटाळ केल्यामुळे एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय कार्यालय सील करण्यात आलं। 19 कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं तब्बल 53 लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहेत। जालन्यामध्ये नवीन मोंढा भागामध्ये आडत दुकानातील चोरीचा गुन्हे शाखेने छडा लावलाय। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जालन्यामध्ये वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी लाच घेताना कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलंय। एका शिक्षकाचे वैद्यकीय बिल काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली। पुण्यामधल्या चाकणमध्ये मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने एकाने जाब विचारणाऱ्याची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी पेट्रोल टाकणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे। संभाजीनगर शहरामध्ये यंदा 11 महिन्यांमध्ये 160 रुग्णांचा डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय। यासोबतच संशयित रुग्णांचा आकडा तब्बल 470 पर्यंत पोहोचलाय। नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे। प्रेमदास मेश्राम असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पट मिळवून देण्याचा आमिष दाखवत भाच्यानेच मामाची 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही
सगळी घटना समोर येते आणि या प्रकरणी भाच्यासह आणखी एका जणाला अटक झालेली आहे. पुण्यामध्ये गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या 2 जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 73,600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरती असलेल्या अनधिकृत दुकानांवरती हातोडा चालवण्यात आलाय. पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी दुकानं पाडण्यात आली आहेत. Thank you.